नमस्कार. आपण पाहता लोकशाही मराठी. मी कमलेश सुतार. लोकशाहीचा मुद्दा या आमच्या विशेष चर्चेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज चर्चा करणार आहोत. आज दिवसभर ज्या विषयाची महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा झाली त्या विषयाबद्दल अर्थातच माझ्या मागे हा फोटो बघून तुम्हाला लक्षात आला असेल की हा विषय कुठला आहे. आज सकाळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र चालत विधानभवनात आले. अनेकांना अर्थात हा केवळ योगायोग वाटत असेल किंवा फार छोटी घटना वाटत असेल आणि अनेकांना वाटू शकत असेल की आम्ही या चर्चेच्या माध्यमातून सुतावरनं स्वर्ग गाठायचा प्रयत्न करतोय. पण कसं आहे, मला एक किस्सा सांगून या चर्चेला सुरुवात करायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2005च्या सुमारास जेव्हा नारायण राणेंची पोटनिवडणूक होती, म्हणजे नारायण राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मालवणमधून ते पोटनिवडणूक लढवत होते. त्याच्या आधी बऱ्याचदा काही दिवस काही घटना घडत होत्या. त्या घटना म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शिवसेनेत असताना दोन्ही ठाकरे चुलत बंधूंचं एकमेकांशी जमत नाही आहे, दोघांमध्ये काही अडचणी आहेत, अशा नेहमीच बातम्या येत असत. एकदा मातोश्रीवर बैठक देखील झाली होती. अनेक माध्यमांचा गराडा, मातोश्रीच्या बाहेर काही पत्रकार, आतल्या ड्रम गेटच्या बाहेर काही पत्रकार बाहेर असे वाट बघत होते बातम्यांची. वारंवार अशी बातमी यायची आणि प्रत्येक वेळेस या बातम्यांमध्ये तथ्य नाही किंवा कुठेही बैठक होणार असेल, दोघांबाबत काही चर्चा निघाली तर हा निव्वळ योगायोग आहे. राजकारणात त्या गोष्टी ना महत्त्व नसतं, स्पेक्युलेशन्स ज्याला म्हटलं जातं त्यांना काही अर्थ नसतो असं सांगितलं गेलं. 2005च्या मालवणच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस राज ठाकरे प्रचाराला तिथे आले होते. पण अचानक प्रचार अर्ध्यात सोडून राज ठाकरे निघून गेले. तेव्हा बाळासाहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. शिवसेनेचे एक कोकणातले नेते होते, त्यांच्या फार्म हाऊसवर पत्रकार परिषद झाली होती. बाळासाहेबांना प्रश्न विचारण्यात आला होता आणि बाळासाहेबांनी सांगितलं की राज ठाकरे यांच्या पाठीत दुखत आहे, त्यांना गाडी चालवण्याचा त्रास होतो. मी त्यांना अनेकदा सांगत असतो की फार गाडी स्वतः ड्राईव्ह करत नको जाऊ, आणि ते करत असतात, पण त्याची पाठ दुखायला लागल्यामुळे ते निघून गेले. खरं तर अनेकांनी त्या गोष्टी तेव्हा टाळल्या होत्या. या विषयी थेट भाष्य करणं टाळलं होतं. पण काही दिवसांनंतरच महाराष्ट्र टाइम्स नावाच्या एका मराठीतल्या अग्रगण्य वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापून आली. फ्रंट पेज बॅनर हेडलाईन होती. राज ठाकरे यांचा फोटो होता. बातमीचा मथळा होता, राज ठाकरे यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र. आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये राज ठाकरेंनी आपल्या घराच्या बाहेर सभा घेतली. आपण शिवसेनेतल्या सगळ्या पदांचा त्याग करतोय, राजीनामा देतोय असं त्यांनी घोषित केलं आणि रेस्ट ऑल इज हिस्ट्री असं जे म्हणतात. त्यामुळे वारंवार राजकारणात गोष्टी किती जरी टाळल्या गेल्या असल्या तरी या गोष्टी द्योतक असतात, सूचक असतात. आणि म्हणून राजकारणातली कुठलीही भेट ही निव्वळ योगायोग नसतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि म्हणून त्या विषयावरती चर्चा करणार आहे. बरं, हा योगायोग कसा घडतोय टप्प्याटप्प्याने ते आपण बघूया. काय काय घडलं गेल्या काही दिवसांमध्ये ज्याच्यामुळे आम्हाला वाटतंय की हा केवळ योगायोग असावा की नसावा याच्यावर चर्चा करायची. सगळ्यात पहिले दिवाळीच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ते म्हणाले होते की राजकारणातील कटुता संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं असं देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणात कटुता वाढते, ती कमी व्हायला हवी असं त्यांचं मत होतं. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर सामना या वृत्तपत्रामध्ये एक अग्रलेख आला होता आणि त्या अग्रलेखामध्ये फडणवीसांच्या या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं होतं. फडणवीस तुम्हीच पुढाकार घ्या आणि राजकारणातली कटुता एकदाची संपवा असं त्या अग्रलेखात म्हटलं होतं. बरं, अग्रलेख शिवसेनेचे ज्यांनी ते सामनाची संपादकीय जबाबदारी आहे त्या संजय राऊत यांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी माध्यमांशी बोलताना हीच भूमिका रिपीट केली होती. त्याच्यानंतर काय झालं, काही घटना जशा घडत गेल्या. फडणवीस आमचे शत्रू नाहीत तर फक्त वैचारिक मतभेद फडणवीसांसोबत आहेत असं कोण म्हणाला? खुद्द आदित्य ठाकरे म्हणाले होते. ज्यांच्याकडे आजची शिवसेनेची धुरा आहे, आजच्या तारखेला जे पक्षाचं नेतृत्व करतात ग्राउंडवरती, ते आदित्य ठाकरे म्हणतात ही गोष्ट. त्याच्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या जातात. नंतर काय झालं, त्याच्यानंतर याच भूमिकेला फडणवीसांनी दुजोरा दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की होय, राजकारणात कोणी शत्रू नसतं, राजकारणात फक्त वैचारिक मतभेद असतात. आमचे ठाकरेंसोबत, शिवसेनेसोबत किंवा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसोबत फक्त वैचारिक मतभेद आहेत, ते आमचे शत्रू नाहीत असं देखील फडणवीस म्हणाले होते. याच्यानंतर काय होतं, याच्यानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतं. त्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एक खाजगी डिनरचा कार्यक्रम होता. त्या डिनरच्या कार्यक्रमामध्ये आपण बघितली ती व्हिज्युअल्स, ती दृश्य बघितली होती की जेवणाच्या टेबलवरती फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकत्र दिसून आले होते. फार कमी योगायोग असे महाराष्ट्रातल्या राजकीय सत्तानाट्यानंतर झाले होते की ठाकरे आणि फडणवीस एकत्रित आले होते. हा त्यातला एक महत्त्वाचा योगायोग होता. त्याच्यानंतर जी महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे परवा एक अत्यंत गमतीशीर प्रकार सभागृहामध्ये घडला. आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय, खरं चर्चा वेगळ्याच विषयावर सुरू होती. आदित्य ठाकरे यांच्या लग्नावर येऊन ती थांबली आणि फडणवीस म्हणाले गमतीने की आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची जबाबदारी आम्ही घेतो. त्याच्यावरनं हास्य विनोद झाला आणि बऱ्याच दिवसांनंतर, खरं तर काय हा अत्यंत छोटा प्रसंग अनेकांना वाटत असेल, पण बऱ्याच दिवसांनंतर ठाकरे आणि फडणवीसांमध्ये अशा प्रकारचा हास्य विनोद झाला असेल हे पहिल्यांदाच बघायला मला. अन्यथा खूप सिरियस राजकारण झालं होतं. तो वाय सो सिरियस असं म्हणतात, तसं ते राजकारण फार सिरियस झालं होतं. त्याच्यानंतर याच्यावर अनेकांनी कोपरखळ्या मारल्या आणि आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
एकत्रित सभागृहाच्या गेटवरनं आले. दोघं चर्चा करत जवळजवळ ते जे काय 30-40 मीटरचं अंतर आहे चालत एकत्र आलेत. एकमेकांची थोड्याशा गुजब गोष्टी कान गोष्टी करत ते सभागृहामध्ये त्यांनी एंट्री केली. आता अर्थात लोकांना वाटलं असेल की सभागृह आहे, दोघांनी एकत्रित येणं त्यात फार नवल नाही आहे. पण चर्चा जी आपण करणार आहोत ती याच्यावर की खरंच हा निव्वळ योगायोग म्हणायचा का? या अशा घटना राजकारणामध्ये निव्वळ योगायोग म्हणून जेव्हा मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण दिलं, या गोष्टी फक्त योगायोग नसतात. म्हणून या सगळ्या गर्दीमध्ये, या सगळ्या ब्लॅक अँड व्हाईटच्या गर्दीमध्ये हे जे 2 कलर फोटो आहेत, ही जी 2 कलरमध्ये दिसणारी व्यक्तिमत्व आहेत, हे कलर येणाऱ्या काळात नक्की कसे बदलतात हे आपल्याला बघायचं. आणि या विषयावरती आपण आज आपण लोकशाहीचा मुद्दामध्ये चर्चा करणार आहोत. आणि यासाठी माझ्यासोबत विशेष पाहुणे जोडले जाणार आहेत. पाहुण्यांचा परिचय करून देण्याआधी आजच्या कार्यक्रमाचा जो आपण पोल आहे त्या पोलमध्ये तुम्ही आपली मतं नोंदवू शकतात. आजचा पोल काय, आम्ही काय प्रश्न टाकलाय, ठाकरे फडणवीस भेटीचे पडसाद आगामी राजकारणात उमटतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर, लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही आपली मतं नोंदवू शकतात. तुम्हाला काय वाटतं की ठाकरे फडणवीस भेटीचे पडसाद आगामी राजकारणात उमटतील, होय किंवा नाही? तुम्ही याबाबत आपली मतं नोंदवू शकता आणि या पोलमध्ये सहभागी होऊ शकतात. कार्यक्रमाच्या अखेरीस या पोलचे रिझल्ट्स तुम्हाला काय वाटतंय, काय जनता विचार करते, हे आम्ही शेवटी तुम्हाला चर्चेत दाखवू. हमारे मन में कभी भी कटुता नहीं है. आम्ही वैचारिक विरोधक, शत्रू बिलकुल नाही. सरकारने लग्न लावायचं ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देऊ नये तर तुम्ही आमच्यासोबत बसा? थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपण खूप इंटरेस्टिंग गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी नमनालाच गडाभर तेल झालं आहे. पण 3 विशेष पाहुणे माझ्यासोबत जोडले जात आहेत. 3 वरिष्ठ पत्रकार जे राजकारण अत्यंत जवळनं बघतात आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देऊ शकतात. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर, माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आणि माझ्यासोबत आहेत सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार पुण्याहून जोडल्या जात आहेत. तिघांचंही स्वागत. सगळ्यात पहिले हेमंत देसाई सरांकडे येणार, कारण मागे आपण एकदा चर्चा केली होती या विषयावरती की कटुता मिटेल का. तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की नाही, हे खूप लवकर आहे किंवा होऊच शकत नाही, असे अनेक शक्यता आहेत. पण पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटीज अँड पॉसिबिलिटीज, एंडलेस. खरं तर हा शाहरुन गेला सांगायचं. आजची भेट ही निव्वळ योगायोग आहे का? देसाई सर, तुम्ही इतकी वर्ष राजकारण बघतायत, अनेक नेत्यांना लांब जाताना जवळ येताना तुम्ही बघितलं आहे, तुम्हाला वाटतं हा निव्वळ योगायोग असावा? नाही, मला असं वाटतं की भेट तुझी माझी होते, असं जर आपण म्हटलं, स्मरतेच्याऐवजी होते हा शब्द केला, तर आजची भेट योगायोगाने झाली. म्हणजे एकाच वेळी 2 जण आले. आणि मला असं वाटतं, पण पहिलं मी विसरण्यापूर्वी सांगतो की तुम्ही जे सगळं समअप केलं होतं, हे एकूण सगळ्या ज्या घडामोडी सूत्रांनी मांडल्या होत्या ते खरोखरीच अतिशय चांगल्या पद्धतीने मांडल्या गेल्या. त्यामुळे सगळी संपूर्ण असा जो एक बॅकड्रॉप तयार झालेला आहे. आता माझ्या मते बघा, आता हे काय काय होऊ शकतं. म्हणजे राजकारणात तुम्ही म्हणता की काही होऊ शकतं. काल राज ठाकरे म्हणाले की काय महाराष्ट्रात चाललंय, कोणी कोणाबरोबरही जात आहे, काही सांगता येत नाही. आणि हे सांगताना राज ठाकरे एखाद्या तटस्थ पत्रकाराप्रमाणे भाष्य करत होते, जणू काही त्यांचा काही संबंधच नाही, त्यांनी अशा पोझिशन्स बदलल्याच नाहीत, अशा प्रकारे ते भाष्य करत होते. अजितदादा पवारांचाही याच्यामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल. अजितदादा पवारांनी कशा प्रकारे पलटी मारली आणि नितीश कुमार यांनी बिहारमध्ये कशी पलटूराम ही पदवी संपादन केली, हे सगळं आपण पाहिलं, त्यामुळे काही होऊ शकतं. आता एक लक्षात घ्या की आत्ता म्हणजे गेल्या 9 महिन्यामध्ये या सरकारने अनेक निर्णय घेतलेत. गतिमान सरकार, वेगवान सरकार असं हे सगळं म्हटलं जात असलं तरी सुद्धा आत कुठेतरी जे जनमनात काय चाललेलं आहे याचा सगळेजण अंदाज घेत आहेत. आणि सर्वसाधारणतः असं मत, म्हणजे मी अनेकांशी बोललो, अनेकांशी सतत बोलत असतो की अजूनही सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बद्दलची आटत आहे असं दिसत नाही. ती उद्धव ठाकरेंबद्दल ज्यांना तिरस्कार, द्वेष, नफरत असेल ते सोडून द्या तुम्ही, पण तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते ती फॅमिली आहे, तिला कुठेही तडा जाता कामा नये. कारण बघा, भाजप बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त करतं, राज ठाकरे आदर व्यक्त करतात, सगळे आदर व्यक्त करतात. तेव्हा त्यांच्या मुलांना त्रास होता कामा नये असं जे लोकांच्या मनामध्ये असावं, हा जो अंदाज भारतीय जनता पक्ष जो अत्यंत चतुर आणि हुशार पक्ष आहे, त्यामुळे त्याला हा अंदाज कदाचित आला असेल. नंतर ज्या पदवीधर मतदारसंघ, कसबा या 2 निवडणुकांनंतर हे जे वाटत असेल शक्यता, ती अधिक बळावली असेल की असं काही होऊ शकतं का. आणि असं जर झालं तर उद्या उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आपण निवडणूक प्रचारामध्ये,
तर त्याचा आपल्यालाच फटका बसेल का असा एक हिशोब असू शकतो. आणि उद्या काहीही करावं लागू शकेल. मी आता बघा हिंदुत्वाच्या मार्केटमध्ये 4 पक्ष आहेत, म्हणजे 2 शिवसेना, 1 मनसे आणि 1 भाजप. त्यामध्ये आपण कोणाला बरोबर घ्यावं हा प्रयत्न चाललेला आहे. दुसरी गोष्ट अशी की बघा राज ठाकरे आणि यांचं ज्या प्रकारे ते आंख मिचवली सुरू आहे भाजपची गेले 1 वर्ष, अजून काही झालेलं नाही, काही ठरलं नाही असं म्हणतायत. पण दोन्ही पक्षांचे नेते ज्या पद्धतीने एकमेकाला पूरक अशी भूमिका घेत आहेत, म्हणजे यांनी माहीमचा विषय घेतल्याबरोबर हा अतिशय चांगला विषय घेतला आणि त्यामुळे सरकारने लगेच निर्णय त्याच्यावरती घेतला. म्हणजे सरकारला क्रेडिट द्यायचं त्याचं. राज ठाकरेंचे फोटो चोहीकडे लावायचे. ज्या राज ठाकरेंबद्दल भारतीय जनता पक्ष त्यांना कोण विचारत नाहीये, काय तो अगदी क्षुल्लक पक्ष असतात. देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रकांत दादांपर्यंत सगळेजण बनत होते, ते आता त्यांना चढवत चाललेले आहेत. आता राजकारणात काही होऊ शकते. अजून एक गोष्ट की ज्या बारामतीच्या पवारांच्या माध्यमातून एक पटकथा लिहिली जाते आहे आणि त्यानुसार राज ठाकरे बोलतायत असं जे भाजप आरोप करत होते, तेच आता राज ठाकरे भाजपच्या पटकथेवरती भूमिका वठवत आहेत अशी टीका संजय राऊत असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतः उद्धव ठाकरेंनी पण केली. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं. हा उद्धव ठाकरेंनी तीच केली. मला असं वाटतं की हा एक भाग असू शकेल की, आणि उद्धव ठाकरेंनी बघा तुम्हाला आठवत असेल की अगदी सगळं तुटलेलंच होतं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा असं त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी हा एक गौप्यस्फोट आपण करत असल्याचंही ते किंवा त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगितलं होतं. पण माझ्या आठवणीप्रमाणे उद्धव ठाकरेंनीच हे सांगितलेलं होतं की मी कुठलीही तडजोड करायला तयार आहे. स्वतः शिंदेंना ते म्हणाले होते तुम्हाला व्हायचंय का, नोव्हेंबरमध्येच म्हणाले होते, पण त्यांनी दगा दिला. एवढंच नव्हे तर धर्मवीर या सिनेमाच्या मला आठवत आहे की तो सगळा प्रीमियर शो झाला होता, त्यावेळी आदित्य आणि उद्धव दोघंही तिथे होते. तोपर्यंत त्यांना म्हणजे त्याचा पत्ताही नव्हता की थोड्याच दिवसांनी असं होणार आहे. त्या कार्यक्रमाला यांना बोलवलं आणि जे धर्मवीर आणि बाळासाहेबांशी या विचारांशी प्रतारणा करतायत त्यांना त्यांनी पाहुणा म्हणून बोलवलं होतं. हे लोक सगळं विसरले ते. पण असं त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना उद्धवजींनी फोनही केला होता त्यावेळी. आणि आत्तापर्यंत आपण म्हटलं की समजा पलटी मारायची असेल उद्धव ठाकरेंना, तर त्यांनी त्यालाही जागा ठेवली. कारण ते म्हणाले की हिंदुत्वापासून मी ढळलेलो नाही अजिबात. फक्त आज संजय राऊतांनी वेगळी प्रतिक्रिया दिली. ते असं म्हणाले की आता हे खूप पुढे गेले, म्हणजे तुटेपर्यंत ताणलं गेलेलं आहे, आता ते तुटलेलेच आहे आता, त्यामुळे आता हे होण्याची शक्यता आहे असं मला वाटत नाही असं संजय राऊत म्हणाले. बरं, मग आता याच्या पुढचा प्रश्न असा होतो की हे जर समजा उद्धव ठाकरे आणि भाजप झालं तर मग एकनाथ शिंदेचं काय करायचं, मग मनसेचं काय करायचं, राज ठाकरेंचं काय करायचं. दिल्लीमध्ये शरद पवारांची आघाडीची आज संध्याकाळी 6ला आता बैठक सुरू झाली असेल, त्या आघाडीचा एक घटक हे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची आहे. आणि संजय राऊत म्हणत होते की युपीएचं नवीन तयार केली पाहिजे आणि शरद पवारांकडे नेतृत्व दिलं पाहिजे. मग उद्धव ठाकरेंच्या मध्ये अशी दुभंग होईल का की संजय राऊत आणि त्यांच्या त्यांचा विचार असणारे लोक एकीकडे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचा विचार असणारे लोक एकीकडे, असं होईल का. अशा अनेक शक्यता आहेत. पण मला असं दिसत फार त्याच्यातनं आता तातडीने अर्थ काढावा असं वाटत नाही की याच्यातनं असं काही घडेल. आता मात्र परिस्थिती असेल की जर तणाव कमी झाला असेल, संघर्ष निवळला असेल, एक्झॅक्टली त्याच महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तणाव निवळला हाच मला खरं तर महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, आपण मी चर्चेच्या सुरुवातीलाच म्हटलं की अनेकांना वाटू शकतं की आपण एका भेटीवरनं सुतावरनं स्वर्ग गाठतोय, पण तसं नसतं. कारण राजकारणात असे योगायोग कधीच दुर्लक्ष त्यांच्याकडे करायचं नसतं. पण एक महत्त्वाचा मुद्दा जो हेमंत देसाई सरांनी उपस्थित केला तो मला मृणालिनी नानिवडेकरांकडे घेऊन जायचा आहे. कारण त्या गेले काही दिवस विधानभवनातलं सगळं कामकाज बघतायत आणि राजकारण त्यांनी ऑब्व्हियसली इतकी वर्ष बघितलं आहेत. तणाव निवळणं ही खरं तर पहिली साईन असते. आणि जसं आता म्हणालेत हेमंत देसाई सर की आता कुठेतरी तणाव निवळायला सुरुवात झाली आहे. म्हणजे कालपर्यंत एकमेकांचं अक्षरशः तोंडही न बघणार आहे. म्हणजे राजकारणात असं म्हटलं जातं, पण हे प्रॅक्टिकली आपण बघितलंय की एकमेकांना भेटत नव्हते, टाळत होते, फोन कॉल्स टाळत होते. हा तणाव निवळणं जो असतो तो फार महत्त्वाचा फेज असतो. ब्रेकिंग द आईस हा खूप महत्त्वाचा त्याच्यातला एक टप्पा आहे. तो तरी सुरू झाला असं तुम्हाला वाटतं? याचे परिणाम येणाऱ्या काळात दिसू शकतात मृणालिनीजी? मला असं वाटतं की आपण जी चर्चा करतो ना ती साध्याही विषयात आशय किती
मोठा कवीला दिसे अशा प्रकारात मोडणारी आहे. पण तरी देखील आपण सुरुवातीला जे निवेदन केलं आणि हेमंत देसाई सरांचं मी जे काय ऐकू शकली त्यातला सुवर्ण मध्य गाठून मला इथे जे काय दिसतंय त्यावरून मी बोलू इच्छिन. आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले हा योगायोग कदाचित नव्हता, कारण उद्धव ठाकरे येणार आहेत किंवा देवेंद्र फडणवीस येणार आहेत हे कळल्यामुळे बाहेर एक दोन क्षण कोणीतरी कोणासाठी तरी थांबलं. होय, आपण ज्याप्रमाणे म्हणता की राजकारणात कधीच काही अचानक घडत नसतं आणि खरं तर ही पण शक्यता आपण गृहीत धरू की महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र मतदानाला सामोरे गेलेले पक्ष वेगळे होऊन वेगळी सरकार करतात, त्यामुळे काही होऊ शकतं असंही आपण धरू. पण तरीही हे थिएटर ऑफ ॲब्सर्ड नाही आहे. आजच्या घटनांचे माझ्या दृष्टीने दोन अर्थ आहेत. एकतर शिंदे यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाने सरकार जरी स्थापन केलेलं असलं तरी शिंदे गटातल्या काही आमदारांच्या वागणुकीमुळे या सरकारला विशेष नरेटिव्ह अजून देता आलेलं नाही. निवडणूक आयोगाने जो अचानक निर्णय घेऊन, अचानक किंवा कॅल्क्युलेशन्स असतील काही, उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्हही काढून घेतलं, ते काही महाराष्ट्रातल्या सामोपचारी विचारधारेला फारसं आवडलेलं नाही. त्यामुळे राजकारणात जी काय प्रचंड कटुता निर्माण झाली होती त्याचा कुठेतरी करत्या धरत्या भारतीय जनता पक्षाला त्रास होऊ शकेल असं एक साधारण चर्चा, कुजबूज या पक्षातही सुरू होती. ते सावरून घेण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेले सध्या दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांचं त्यात गमतीचा भाग आहे की तुमच्या लग्नाची जबाबदारी आम्ही घेतो, फारसं काही शत्रुत्व आपल्यामध्ये नाही, ही सगळी फार कॅल्क्युलेटेड स्टेटमेंट्स आहेत. ती मनात जो विखार असेल जनतेच्या तो दूर करण्याच्या दृष्टीने मांडलेली आहेत. आणि दुसरं असं की राजकीय पक्ष केव्हाही एकमेकांबरोबर जातात, येतात, डोळे मारतात, टाळ्या देतात, टाळ्या देणं सोडून देतात, हे काही जनता तसंच्या तसं स्वीकारेल कायम असं मी तरी समजून चालणार नाही. की तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही युती करता, गरज असेल तेव्हा तुम्ही आघाडी मोडता आणि जनतेने हे सगळं स्वीकारून टाकायचं, हे काही मला वाटतं महाराष्ट्रात घडू शकेलच असं अजिबात नाही. गेले जवळपास 1.5 वर्ष महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोणीही राजकीय नेता, नगरसेवक नसताना कारभार चालतोय. मुंबईसारख्या शहरात तर तो बरा चालतोय की काय असंही म्हणायची वेळ आलेली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी फार गृहीत धरू नये. टाळ्या देणं, डोळे मारणं यातही कुठे तत्व, कुठे काहीतरी मतदारांनी आपल्याला काय कौल दिलाय त्याचं भान ठेवावं आणि त्यांनी नाही ठेवलं तरी जनता मनात ठेवते. मागच्या वेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी निवडणूक एकत्र लढतानाही एकमेकांचे उमेदवार पाडायचा प्रयत्न केला आणि त्याचंच फळ म्हणून भारतीय जनता पक्षाच्याही जागा कमी झाल्या आणि शिवसेनेच्याही थोड्या प्रमाणात का होईना जागा कमी झाल्या. त्यामुळे पब्लिक है, पब्लिक सब जानती है, म्हणून सगळ्यांनी बचके राहावं आणि थोडाफार विचार करूनही वागावं. शीतल पवार ही चर्चा अत्यंत गांभीर्यपूर्वक ऐकतात केव्हाच्या मी त्यांच्याकडे बघतोय. शीतल, तुम्हाला काय वाटतं? असं म्हणतात ना की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. काय गरज ही शोधाची जननी आहे, तशीच युतींची पण गरज ही जननी असते. जर आज जसं मगाशी एक खूप इंटरेस्टिंग वाक्य मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या की कोणीतरी कोणासाठी थांबलं होतं वाट बघत आणि तो योग जुळून आला किंवा जुळवून आणला गेला, जे काय असेल ते. पण आजच्या घडीला असं घडणं ही कोणाची तरी गरज आहे. याच्यामध्ये आजची राजकीय परिस्थिती काय सांगते की या गोष्टींकडे जाणारी किंवा त्याच्याकडे अंगुली निर्देश करणारी आहे? नक्कीच मला वाटतं की आज हे सगळं आपण जे आता बोलतोय सुरुवातीला आपण समजून घ्यायला पाहिजे की आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रचंड अनिश्चितता तयार झालेली आहे. मग त्याची कारणं शिवसेनेमध्ये पडलेली, म्हणजे जो मूळ शिवसेना पक्ष होता त्याच्यातनं एक गट बाहेर पडून त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली असेल, निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने दिलेला निर्णय असेल, त्यानंतर पुन्हा न्यायालयीन जी लढाई आता पक्षाची, त्या शिवसेना पक्षाची सुरू आहे ती असेल, त्याच दरम्यान पोटनिवडणूक झाली, दोन्ही जागा या भाजपकडच्या जागा होत्या, त्यातनं आलेला निर्णय असेल, आणि पलीकडेच आपण गेल्या चर्चेत बोललो होतो की नागालँडमध्ये राष्ट्रवादीने
तिथल्या भाजपला दिलेला पाठिंबा असेल किंवा सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय असेल, अशा खूप साऱ्या राजकीय ज्या घटना घडलेल्या आहेत, या केऑसच्या परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्राच्या राजकारणात अनिश्चितता. ही अनिश्चितता जशी राजकीय नेत्यांसाठी आहे, तशीच ती मतदारांसाठी आहे. त्यामुळे जर आपण 2014 म्हणजे गेले 25 वर्ष म्हणजे अगदी महाजन मुंडे यांनी बांधून आणलेली जी युती होती बाळासाहेब ठाकरेंसोबत, शिवसेना पक्षासोबत भाजपची, ती 2014 मध्ये पहिल्यांदा पूर्णपणे मोडण्यात आली आणि आघाडीने पण त्यावेळेस स्वतंत्र आघाडीमधल्या घटक पक्षांनी त्यावेळेस स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि 14ला म्हणजे मोठा भाऊ लहान भाऊ हे जे काही शिवसेना भाजपमधलं इक्वेशन होतं ते मोठ्या प्रमाणात बदललेलं आपण बघितलं. आणि त्यातनं भाजपने राज्यातला एक महत्वाचा रादर पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्वतःला अस्तित्वात आणण्यामध्ये यश मिळवलं, हे आपण नाकारून चालणार नाही. सो महाराष्ट्राचं जे पॉलिटिकल फॅब्रिक आहे ते पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच कालखंडानंतर तिथे पहिल्यांदा डिस्टर्ब करण्यात आलं किंवा एक जो फरक पडतो त्याच्याने मग आपल्या वोट ट्रान्सफरवर फरक पडतो, मतदानाच्या पॅटर्नवर फरक पडतो, नागरिकांच्याही सेंटिमेंटवर हळूहळू या गोष्टींचा परिणाम होत जातो. 19ला मात्र काही कारणं असतील, कदाचित आज जे 2 नेते मंडळी एकत्र आली त्यांच्यातल्याच काही नेत्यांमुळे असेल किंवा त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा किंवा त्यांच्या त्या वेळची राजकीय गणिते याच्यामुळे पुन्हा महाराष्ट्राने भाजप शिवसेना युती अशी निवडणूक होताना आपण बघितली. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं आणि सगळी राजकीय गणितं बदलली आणि आता शिवसेनेमधल्या म्हणजे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती त्याच्यामध्ये जे आता शिंदे आणि उद्धव ठाकरेचे 2 स्वतंत्र गट तयार झालेले आहेत, या अभूतपूर्व प्रसंगानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचं पॉलिटिकल फॅब्रिक हे पूर्णपणे हललेलं आहे. अशा वेळी सतत नकारात्मक चर्चा जी होते ती अर्थातच सत्तेत असलेला पक्ष, शिवसेनेसोबत अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा जो आत्ताचा शिवसेना पक्ष आहे त्या पक्षात त्यांच्यासोबत गेलेले नेते आणि या सगळ्या सत्तागणिताभोवती असलेला भारतीय जनता पक्ष आणि त्या भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा महाराष्ट्रातले प्रमुख नेते म्हणून देवेंद्र फडणवीस, अशा प्रमुख नेत्यांभोवती ही नकारात्मकता गेले काही दिवस आपल्याला वाढताना दिसते. मग त्याची कारणं ईडी, सीबीआय किंवा केंद्रीय तपास यंत्रणा इथपासून ते शिवसेनेसोबत जे काही झालं, मग अगदी निवडणूक आयोगाचा निर्णय असेल किंवा आता कोर्टाच्या सुनावण्या ज्या चालू तिथपर्यंत असेल, तर वेगवेगळ्या घटनांमुळे ही नकारात्मकता तयार झालेली दिसते. तर मगाशी थोडंसं हेमंत देसाई सरांनी मांडलं आणि नानिवडेकर मॅडमनी ज्याबद्दल बोलल्या, तर अशा प्रकारची जुळवाजुळव जुळवून आणायची असेल किंवा एखादी सकारात्मक चर्चा या निमित्ताने तयार करायची असेल तर या सगळ्याची सर्वाधिक गरज ही आता ह्या राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या महायुतीला म्हणजे शिंदे फडणवीस यांच्या सरकारला आहे असं मला सांगावंसं वाटेल. इनफॅक्ट फक्त क्विकली एक पॉईंट ऍड करते कमलेश. योगायोगाने आजच सकाळला मी आर्टिकल लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये मी यापूर्वी युती सरकारसोबत जेव्हा असं झालं होतं की भुजबळ शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळी राज्यात युती सरकार आलं होतं आणि त्यावेळेस अरुण टिकेकर जे ज्येष्ठ संपादक राहिलेले त्यांनी अशीच मांडणी केलेली आहे जी मांडणी आता आपण सगळे लोक वेगवेगळ्या माध्यमातून करतो. त्यामुळे मला वाटतं की इतिहासाची एका वेगळ्या अर्थाने पुनरावृत्ती होते. आता नागरिक कशा प्रकारे या सगळ्या घटनांकडे बघतात आणि पक्ष आपल्या रचनेने किती ताकद लावतात हे सगळं मतपरिवर्तन घडून आणायला त्यावर येत्या काळातले निकाल अवलंबून असतील. फार इंटरेस्टिंग आहेत ही गोष्ट. आणि तुम्ही जसं म्हणाल की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, इतिहासात राजकारणामध्ये असे देजावू अनेक होत असतात. पण मला 2 गोष्टींकडे ही चर्चा परत एकदा न्यायची आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरंच जर आता तर हा सध्या आपण अंदाज बांधतो की स्पेक्युलेशन्स आहेत आणि राजकारणामध्ये याला खूप महत्त्व असतं. कोणी किती जरी म्हटलं की स्पेक्युलेशन्स फार टिकाऊ नसतात वगैरे वगैरे, पण खूप पुलाखालून पाणी वाहून गेलं का बरीच राजकीय परिस्थिती बदललेली आहे. कटुता संपवा म्हणणं सोपं आहे, ती संपूर्ण खूप अवघड आहे. त्याच्याविषयी चर्चा करणार आहे, पण तत्पूर्वी घेतो एक छोटासा ब्रेकमध्ये जाण्याआधी एक आम्ही पोल टाकला. या पोलमध्ये तुम्ही सुद्धा जे प्रेक्षक ही चर्चा बघतायत ते आमच्या फेसबुक पेजवर जाऊन याच्याबद्दल आपली मतं नोंदवू शकतात. ठाकरे फडणवीस भेटीचे पडसाद आगामी काळात राजकारणात उमटतील का? तुम्हाला काय वाटतं? होय नाही, तुम्ही आपली मतं नोंदवून ठेवा. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची आजची भेट, आजचं त्यांचं सोबत घेतलेला वॉक हा निव्वळ योगायोग आहे का याच्यावर चर्चा करतोय. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. बघत राहा लोकशाही मराठी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही बघतायत लोकशाहीचा मुद्दा, लोकशाही मराठीवर आपण चर्चा करतोय. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या त्या महत्त्वाच्या
छोट्याशा का होईना छोटेखानी भेटीवरती माझ्यासोबत 3 वरिष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक माझ्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर माझ्यासोबत आहेत. सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर माझ्यासोबत आहेत. सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार देखील माझ्यासोबत आहेत. तर एक महत्त्वाचा मुद्दा हेमंत देसाई सर मगाशी चर्चेमध्ये आपण ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी घेतला होता, तो म्हणजे की पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय. कटुता ठीक आहे, संपवा असं म्हणणं राजकारणात खूप सोपं असतं, किंबहुना आज ज्या प्रकारे राजकीय संस्कृती वगैरे म्हणणं ठीक आहे, पण मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे एक आयडिओलॉजिकल किंवा टॅक्टिकल शिफ्ट केला आहे, म्हणजे पहिल्यांदा शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजे बाळासाहेब ठीक आहे काय बोलत असेल वेगळं, पण थेट RSSच्या वर्मी घाव उद्धव ठाकरे यांनी अनेकदा घातला. त्यांनी अत्यंत टोकाला जाऊन जी टीका खरं तर काँग्रेस किंवा राहुल गांधी करत असेल त्या शैलीमध्ये टीका केली आहे की संघाचं योगदान काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे स्वातंत्र्य संग्रामात कधी नव्हते त्यांनी आम्हाला शिकू नये वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी शिकवल्या होत्या. भाजपवरती केलेली टीका एक वेळ फार ती राजकीय टीका म्हणून बघितली जाईल, पण संघावरती त्यांच्या मातृसंस्थेवरती केलेली टीका याच्यामुळे अनेक गोष्टी जिवारी लागल्यात. काही भाजपचे नेते खासगीत म्हणतात याच्यामुळे ही जी त्यांची लाईन होती, एक वेळ हिंदुत्व सोडलंय काय होतं नव्हतं याच्यावरती कॉम्प्रोमाइज उद्या कदाचित होऊ शकतो, पण थेट संघावरती ज्या प्रकारे टीका करण्यात आली आहे त्यामुळे परतीचे दरवाजे आता बंद झालेत. ही चर्चा होऊ शकते. आता या चर्चा फक्त चर्चेपुरत्या ठीक आहेत, फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट किंवा डिबेट त्या होऊ शकतात, पण आता खूप परतीची दारं जे संजय राऊत म्हणत होते तो परतीचा दोर आता तुटलेला आहे. तुम्ही जे म्हणताय ते एक ताजं शरद पवारांचं वक्तव्य तुमच्या लक्षात असेल तर ते म्हणाले होते, जो वाद असा झाला म्हणे की देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत राजकारणी आहेत असा आतापर्यंत माझा समज होता, असं शरद पवारांनी त्यांच्या शैलीमध्ये टोमणा मारला. म्हणजे किती तणाव निर्माण झाला होता ते बघा तुम्ही याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे नवाब मलिक असतील किंवा आत्ता ताजं उदाहरण अमृता फडणवीस आणि ते जे सगळं प्रकरण चाललेलं आहे त्याच्यामध्ये फडणवीसांनी विधानसभेमध्ये महाविकास आघाडी सरकारला उद्देशूनच टॉन्ट मारला होता. तो एक. रश्मी शुक्लांचं प्रकरण घ्या, परमबीर सिंग असेल, अनेक प्रकरण आहेत की याच्यामध्ये इतका तणाव निर्माण झालाय आणि हे देशद्रोही आणि गद्दारांच्या बरोबर बसतात, म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे नवाब मलिक आणि यांच्याबरोबर बसतात, अशा प्रकारची टीका एकनाथ शिंदे या सगळ्यांनी केलेली आहे. म्हणजे कटुता विलक्षण वाढलेली. संजय राऊत यांचा डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा इथपर्यंत भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणाले. संजय राऊतांच्या सुद्धा जिभेला काही हाड आहे अशातला भाग नाही. ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करतात, यात शंकाच नाही. त्यामुळे या दोन्ही याच्यामध्ये जे अतिशय तणाव निर्माण झाले, पण त्याच वेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की इंदिरा गांधी आणि RSS यांचं नातं काहीच नव्हतं चांगलं, पण इंदिरा गांधींनी बांगलादेश मुक्तीसंग्रामामध्ये जे शौर्य दाखवलं नेतृत्वाचं, किंवा जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा म्हणजे जम्मू काश्मीरच्या त्या सगळ्या राजकारणाच्या याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना पाठिंबा दिलेला होता. म्हणजे असंही घडू शकतं. आणि बैलगाडीभर पुरावे असताना सुद्धा अजितदादा पवारांच्या ताबडतोब तुरुंगात टाकू त्यांना असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे त्यांनी पलटी मारली आणि तो शपथविधी झाला. तसंही त्यांनी समर्थन करण्याचा प्रयत्न केला की आम्हाला हे करणं भाग होतं, कारण समोरची पार्टी जर अशी वागत असेल तर आम्हाला असं करणं भाग आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी तो युक्तिवाद केला होता. तेव्हा युक्तिवाद कोणी कशालाही कशाही पद्धतीने करू शकतं. आता प्रश्न असा आहे याच्यामध्ये की कोणाचं नाणं आधी खणखणीत वाजणार आहे. म्हणजे आत्ता दिसतंय असं आहे की उद्धव ठाकरे हे आक्रमक हिंदुत्वाचा किंवा बाळासाहेबांचा वारसदार होऊ शकत नाहीत. ते कदाचित राज ठाकरे होतील, म्हणून राज ठाकरेंना थोडंसं मोठं करण्याचाही प्रयत्न, एक प्रकारे त्यांचे नेतृत्व मोठं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एकनाथ शिंदेना एक हे सरकार काही करून घालवण्यासाठी म्हणून एक प्यादा म्हणून वापरण्यात आलं, पण एकनाथ शिंदे हा मोठा नेता होऊ शकत नाही हे यांच्या लक्षात आलं असेल. केवळ एकनाथ शिंदेचा हा प्रश्न नाही, त्यांच्याबरोबर त्यांच्या आसपासचे जे एकापेक्षा एक नग आहेत ते पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे का नाही हे ठामपणे सांगता येणार नाही, त्यांना त्या लोकांनाही सांगता येणार नाही. आणि अनेक नेत्यांना वाटतं केवळ मंत्रिमंडळात जायचं असं नाही, त्यांना कॉन्फिडन्स नाही. आता एक बघा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक पर्सनॅलिटी, त्यांच्या नेत्यांचा एक प्रकारची छाप, मंत्री म्हणून असलेली छाप किंवा नेता म्हणून असलेली छाप, आता त्यांच्याकडे शिवसेना आहे अशी छाप कुठल्याही प्रकारे पडलेली दिसत नाहीये.
तुम्ही हे बघा, एकनाथ शिंदे काही वेगळ्या प्रकारचं राजकारण करतायत, वेगळी पर्सनॅलिटी आहे त्यांची, असंही तुम्हाला दिसत नाही. अशा वेळी कदाचित भाजप सुद्धा चाचपडती आहे, कारण भाजपने ठरवलेलं की लोकसभेमध्ये जे मिशन 45 तुम्ही म्हणतायत ते काही जण म्हणतात 48च्या 48 आम्ही जिंकून येऊ. आणि जर ज्या 4-5 ठिकाणी आता कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड जिथे जिथे आगामी काळात निवडणुका होणार आहेत तिथे काँग्रेसच्या सीटा वाढण्याची जर शक्यता असेल तर महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. ईशान्य ते कदाचित सर करतील, पण ईशान्येमध्ये जागाच कमी आहेत. साऊथमध्ये त्यांच्या जागा वाढू शकत नाहीत अजून. अशा वेळी महाराष्ट्र हे अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. त्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे काहीही करून आम्हाला जिंकून यायचं आहे. मग त्यासाठी आम्ही अमित शहा जे म्हणाले होते यांना गाडून टाकू, यांना उलटं करून पाडू, अशी अनेक वक्तव्य केली असतील ती विसरली जातील. आणि मग असंही म्हटलं जाऊ शकतं की आम्ही हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र येतो, पण कुठल्या पद्धतीने हे एकत्र येऊ शकतील. कारण कटुता इथं एवढी निर्माण झाली आहे की लोक प्रश्न विचारतील ना. आता उद्धव ठाकरेंनुसार प्रश्न विचारतील आणि यांनाही प्रश्न विचारतील की आता उद्धव ठाकरे आणि बाकीच्या त्यांच्या आसपासच्या लोकांवर ज्या ईडीच्या चौकशा होत्या त्याच्या चौकशाचा पाठपुरावा तुम्ही करणार की नाही, का त्या विसरणार की नाही, त्या प्रश्नांना उत्तरं द्यायला लागतील. तेव्हा हे काम मोठं कठीण आहे. पण याच्यामध्ये काय म्हणतात, ज्याला आपण कॉस्ट बेनिफिट अनालिसिस ज्याला म्हणतो, ते काय केलं तर आपल्याला जास्त फायदा आहे. माझ्या मते यामध्ये पुढचं पाऊल जे टाकणार ते भाजपच टाकेल, पहिलं पाऊल जे टाकणार. आणि भाजप या सगळ्या गोष्टींचा विचार करेल की लोक आपण इतके 2-2.5 वर्ष जे नादान, नाकाम, अकार्यक्षम म्हणत होते त्या नालायकांबरोबर अवतरणात आपण सरकारमध्ये परत आलो समजा, किंवा एकत्र निवडणुका लढवल्या, तर लोकांना आपण कसं तोंड देणार हे जर आपल्याला तोंड देता आलं नाही, लोकांना काही समर्थन करता आलं नाही, तर मात्र खरं हे असं होऊ शकेल असं मला वाटत नाही. राजकारणात खरंच तुम्हाला म्हणजे अशी कटुता वगैरे असं काय असतं का? म्हणजे शीतल, आता तुमच्याकडे मला मुद्दा घेऊन यायचा आहे की खरंच म्हणजे आता कटुता आहे, खूप आहे, टोकाला गेली आहे. निवडणुकांच्या 2019च्या निवडणुकांच्या आधी आपण बघितलं होतं दोघंही एकत्र लढत होते, राष्ट्रवादीवरती टीका केली जात होती. मगाची देसाई सरांनी पण उल्लेख केला की फडणवीसांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी सत्तेत आल्यावरती अजित पवार चक्की पिसिंग असं ते म्हणाले होते. राष्ट्रवादीसोबत युती नाही, त्रिवार नाही असंही ते म्हणाले होते. पण त्यांच्यासोबत शपथविधी केला. कटुता वगैरे असं खरंच काय असतं का? म्हणजे ते मविया शेवटी झालीच ना, शेवटी मवियाचंही काँग्रेससोबत सत्ता, राष्ट्रवादीसोबत सत्ता झालीच तयार. त्यामुळे अशी कटुता खरंच काही असते का म्हणजे ती पॉलिटिकली? राजकीय नेत्यांना म्हणजे, कारण अर्थातच ते आपले लोकप्रतिनिधी असतात, समाजात असतात, म्हणून ते त्यांना आपण आयडियल म्हणून बघतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या परिमाणांमध्ये आपण त्यांचं सतत विश्लेषण करत असतो. पण शेवटी ते माणसं आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी विशेषतः आता सध्या आपल्या माध्यमांमुळेच मला वाटतं की त्यांचं माणूस पण बरंच झाकळवलं जातं आणि प्रत्येक बातमीला राजकीय किंवा बातमीच्याच अँगलने आपणही सगळेच बघतोय. त्यामुळे थोडासा ह्युमन एररला आपण वाव द्यायला पाहिजे, ही गोष्ट मान्य करूयात. आणि राजकारण जेव्हा होतं, म्हणजे आता तुम्हीच मगाशी देसाई सरांनी काही उदाहरणं दिली, कमलेश सर तुम्ही आता मगाशच्या मुद्द्यात काही बोलताना काही मुद्दे मांडले, मी ते रिपीट करत नाही. पण आपण मी पुन्हा सांगते की 2014 नंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे आणि विशेषतः 2019 नंतर महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या गणितांकडे आपण बघितलं तर पूर्वी काय भूमिका मांडल्या गेल्या होत्या किंवा काय प्रकारची टीका केली गेली होती इलेक्शनच्या निमित्ताने. म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांवर काय टीका केली होती, छगन भुजबळ बाळासाहेबांबद्दल काय बोलायचं, कंपनी वगैरे म्हणाले होते त्यावेळेच्या शिवसेनेला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, नंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले, महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राष्ट्रवादीतनं मंत्री पण होते. तर असा प्रत्येकाचा एक निवडणुकीची आणि राजकारणाची काही गणितं असतात. आपल्या मतदारांना एक गोष्ट सांगायला लागते, एक स्टोरी द्यायला लागते, एक चर्चा घडवून आणायला लागते, एक नरेटिव्ह बांधायला लागतं आणि त्यासाठी हे सगळे प्रकार राजकारणात घडत असतात. त्या वेळेच्या चर्चा असतात. पण म्हणून आयुष्यभरासाठी एखादं समीकरण बांधलं जाणार नाही का? मला वाटतं की 2014 पासून जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या शक्यता आपल्या राजकारण्यांनी मोडून काढलेल्या आहेत. म्हणजे कधीही वेगळे न होणारे, हिंदुत्व वगैरे सारख्या अत्यंत कट्टर मुद्द्यावरनं एकत्र आलेले पक्ष निवडणुकीसाठी किंवा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वेगळे लढताना आपण बघितले. तेच काही वेळा फक्त सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांनी केंद्रीय पक्षांबरोबर जाणंही आपण बघितलंय.
आणि कुठल्याही म्हणजे राजकीय विरोधक ज्यांना म्हणता येईल, काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, अशा पक्षांनाही या महाराष्ट्राने गेल्या 10 वर्षांमध्ये एकत्र येताना बघितले. त्यामुळे कटुता आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं राजकीय गणित बांधता येणार नाही, असं म्हणता येणार नाही. नितीश कुमारांचं बिहारचं उदाहरण हेमंत देसाई सरांनी पहिल्यांदा बोलताना दिलं. मला वाटतं की ते सगळ्यात मोठं उदाहरण ठरू शकेल आपल्या या आजच्या चर्चेमध्ये, की सध्या जे काही सगळं चालू आहे ते आपल्या राजकीय अस्तित्वासाठी चालू आहे. आपला Exactly. पक्ष वाढवण्यासाठी, आपल्या पक्षाला सत्तेत येण्यासाठी, पक्षाचे काही प्रमुख नेते असतील त्यांच्या सत्तेच्या महत्वाकांक्षा आहेत, त्यांच्या राज्यात राजकारणातल्या काही महत्वाकांक्षा आहेत, त्या भोवती हे सगळं सुरू आहे. त्यामुळे याला ह्युमन एररचा वाव न देता ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण पूर्णपणे राजकीय चष्म्यातनं पाहिलं पाहिजे. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे मगासपासून आपण जो सगळा घटनाक्रम मांडतो याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी तर उद्धव ठाकरे की त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला जो पक्ष होता त्या पक्षामध्ये आज त्यांच्या पक्षाचं म्हणून तो पक्ष त्यांचा उरला आहे का नाही असा अस्तित्वाचा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे आता कोर्टाचा निकाल काय येतो आणि त्यानंतर येत्या निवडणुकीमध्ये, कारण आता तर उद्धव ठाकरेंकडे म्हणजे त्यांचा पक्षच अस्तित्वात नाहीये ना, त्याच्याकडे नाव आहे ना चिन्ह आहे. इथून पुढे त्यांची शीतल तुम्हाला एकच मिनिट थांबवतोय. एकच म्हणजे हा मुद्द्याकडे मला यायचा, कारण तो पुढचा मला मुद्दा घ्यायचा आहे की त्या नक्की सगळ्या राजकीय सध्याच्या घटनाक्रमाचा किती परिणाम होईल तो मला मुद्दा घ्यायचा. पण हाच मुद्दा मला मृणालिनी नानिवडेकरांकडे घेऊन जायचं ब्रेकमध्ये जाण्याच्या आधी. मृणालिनीजी, आता जी चर्चा सुरू होती की हे पॉलिटिकल कंपल्शन आहे, कोणाची तरी राजकीय गरज आहे की त्याच्यातून हा मुद्दा निर्माण झाला, पण तरीसुद्धा ती कटुता मिटवणं फार सोपं पण काम नाही. एकाच टर्ममध्ये आपल्याला 2 वेगवेगळी सरकारं बघायला मिळाली आहे, प्रत्येक पक्षाला सत्तेची संधी मिळाली आहे. पण शेवटी सत्ता, अनेक राजकारणी म्हणतात की सत्ता हे साधन आहे, पण सत्ता हे शेवटी साध्य असतं हे आपल्याला माहिती आहे. त्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न, प्रत्येकाला ते एक डेस्परेशन आहे सत्तेचं. सगळीच पक्ष आहेत या क्षणाला जे असणार आहेत त्यांच्यासाठी सत्तेत येणं गरजेचं आहे. त्याची कुठेतरी याला एक किनार आहे असं वाटतं तुम्हाला? हो, निश्चितच आहे. स्वतःबद्दलची कटुता बोथट करायचा हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न दिसतो आणि जो तशा अर्थाने योग्य आहे. एकतर आपण काही मुद्दे विसरतो. शीतल पवार जे म्हणाल्या त्याप्रमाणे खरोखर प्रत्येक निवडणुकीला एक गोष्ट सांगावी लागते, एक स्टोरी सांगावी लागते. आणि कोणीही हे लक्षात घेतलं पाहिजे की आगामी निवडणुकीची जी काय कथा आहे ती मोदी कथा आहे. मोदींची लोकप्रियता, मोदींनी या देशासाठी केलेले प्रयत्न हे भारतीय जनता पक्षाचा युनिक सेलिंग पॉइंट आहे आणि त्या आधारावरच ते महाराष्ट्रातल्या असोत, नागालँडमधल्या असोत, गुजरातमधल्या असोत, तामिळनाडूतल्या असोत निवडणुकांना सामोरं जाणार आहेत. या मोदींना, या कथानायकाला जेव्हा तुम्ही चहावाला म्हणता आणि चौकीदार चोर आहे म्हणता, ते त्याच्या फॉलोअर्सला, त्याच्या मतदारांना फारसं आवडत नाही. त्यामुळे ते सगळं विसरून पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर जाणं हे कार्यकर्त्याला, मतदाराला कितपत रुजेल हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्रात हे सगळे मुद्दे, मोदी कथा ही एका अर्थाने एवढ्यासाठी वादग्रस्त होऊ शकते, वादग्रस्तपेक्षाही स्पर्धात्मक होऊ शकते, कारण इथे शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागावर स्वतःचं अधिराज्य गाजवणारे एक नेते आहेत. बाळासाहेब आता नाहीत. त्यामुळे पर्सनॅलिटी कल्ट हा मोदींना स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या एका विशिष्ट भागात आव्हान देणारा एक नेता आहे. त्यामुळे थोडंसं महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळं होऊ शकेल बाकी नॉर्थ बेल्टपेक्षा. पण मोदी हा घटक मानूनच बाकी सगळ्या रचना केल्या जातील. खरं तर मुंडे आणि महाजनांच्या निधनानंतर आणि मोदींच्या उदयानंतर भारतीय जनता पक्ष आणि पूर्वीच्या एकसंघ शिवसेनेची युती ही काही हिंदुत्वाची वगैरे राहिलेली नव्हती. ते सोयीचं राजकारण होतं. भारताला अशा प्रकारच्या अनेक सोयीच्या आघाड्यांच्या युतीच्या राजकारणाची सवय आहे. बरोबर. शो रामस्वामी फार सुंदर रीतीने सांगायचे की काँग्रेस हे कोएलिशन गव्हर्नमेंटच असतं. त्यामुळे आता काही कोणी हिंदुत्व वगैरे बोलू नये, हा सगळा सोयीचा भाग आहे. मोदी कथानायक असताना त्याला छेद देणारं काहीतरी फार वेगळं सध्या तरी घडेल असं मला अजिबात वाटत नाही. आणि त्यामुळे आजची जी भेट आहे ती एक गंमत आहे, एक शिडकावा आहे काहीसा, जो बरा आहे एका अर्थाने. आणि मी फक्त लांबलेलं माझं निवेदन एकच मुद्दा सांगून थांबवीन. अधिवेशन चालू असताना एका रात्री भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी महापालिकेत गेल्या काही वर्षांमध्ये
काही हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय आणि त्यातला जो निधी आहे तो सायफन केलेला आहे नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर माधव पाटणकर या दोघांनी, असं निवेदन सभागृहात केलेलं आहे. सभागृहात जे काय निवेदन केलं जातं त्याला अर्थातच त्या आमदाराला एक सुरक्षितता असते, म्हणूनही कदाचित ते निवेदन सभागृहात केलं गेलं असेल. निवडणूक याच मुद्द्यावर जर भारतीय जनता पक्ष नेणार असेल तर फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटतात का, एकमेकांच्या मुलाबाळांची लग्न करतात का, एकमेकांबरोबर जेवतात का, या गोष्टींना काहीही अर्थ नाही. भारतीय जनता पक्ष या ठाम निर्णयापर्यंत मातोश्रीच्या भ्रष्टाचाराच्या पोचलाय का मला माहित नाही. कदाचित ते कचरतायत, पण या सगळ्या गोष्टी थोड्याशा ड्रेसिंग आहेत, एकमेकांशी बोलणं या आवश्यकही आहेत. पण मला असं वाटतंय की आपण खूप जास्त त्यातनं अर्थ काढतो. नाही, खूप जास्त खरं तर अर्थ काढायचा नाही. कारण काय असतं ना, म्हणजे एक असतो लॉंग टर्म अर्थ काढला जातो आणि एक असतो शॉर्ट टर्म. कधी कधी बऱ्याचदा याच्यातनं फार मोठे अर्थ निघू शकत नाहीत, पण सध्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर एक शिडकावा म्हणा, त्यातनं थोडासा एक डायव्हर्जन म्हणा, क्रॉस फायरिंग म्हणा, अशा अनेक गोष्टींसाठी अशा काही गोष्टी केल्या जातात. त्याच्यावर मी चर्चा करणार आहे. त्याच्या आधी घेतो एक छोटासा ब्रेक नंतर या मुद्द्यावर द्यायचं की सध्याची राजकीय परिस्थिती बघता या भेटीचा त्याच्यासाठी केली गेलेली आहे, त्याच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी असेल किंवा एक नवीन लोकांचा अंदाज काढण्यासाठी केली गेली, हा माझा पुढचा मुद्दा असणार आहे. त्याच्या आधी घेऊया छोटासा ब्रेक. पण ब्रेकमध्ये जाण्याआधी पुन्हा एकदा पोल बघूया. या पोलमध्ये तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर जाऊन लोकशाही मराठीच्या तुम्ही आपली मतं नोंदवू शकतात. ठाकरे फडणवीस भेटीचे पडसाद आगामी राजकारणात उमटतील का, तुम्हाला काय वाटतं, होय नाही, तुम्ही आपली मतं नोंदवा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. बघत राहा लोकशाहीचा मुद्दा लोकशाही मराठीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही बघतायत लोकशाहीचा मुद्दा लोकशाही मराठीवर. त्यांनी शेवटच्या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा मला एक महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा आहे. थोडा वेळ कमी माझ्याकडे, पण एक राजकीय परिस्थिती असते सध्याची, तेव्हा त्या परिस्थितीवर आधारित तुम्हाला त्या चष्म्यातून अनेक गोष्टी बघाव्या लागतात. 3 महत्त्वाच्या घटना सध्या घडत आहेत. एक आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार आहे, निकाल कुठल्या बाजूने जाईल ही एक घटना आहे. दुसरा, गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार काही सर्वे झाले होते. एक सर्वेमध्ये असंही म्हटलं गेलं होतं की जर लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी होतील, महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल. 30च्या वर आधी 30 आणि नंतर 36 जागा महाविकास आघाडीला मिळतील असंही म्हटलं गेलं होतं. दुसरा आणि तिसरी परिस्थिती गेल्या काही दिवसांमध्ये याच अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे काही आरोप त्यांनी स्वतःच खुलासा केला की कशाप्रकारे त्यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न वगैरे केला गेला होता आणि त्याच्यातून पुन्हा एकदा राज्य सरकारमधल्या सुप्त संघर्षाबद्दल चर्चा सुरू झाली होती. या तिन्ही मुद्द्यांकडे बघता मला तिन्ही पाहुण्यांकडनं थोडक्यात हे मत जाणून घ्यायचं आहे. सुरुवात करतो मी मृणालिनी नानवडेकरांकडून, कारण त्या सध्या अधिवेशनात आहेत. या तिन्ही मुद्द्यांचं बघतात या गोष्टींवर थोडंसं परिणाम आहे अशा भेटींना, की याचा कुठेतरी परिणाम आहे या भेटीच्या मागे किंवा त्याच्यातनं एक वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न व्हावा, मग डायव्हर्जन असेल, क्रॉस फायरिंग असेल किंवा एक टेस्टिंग द वॉटर्स असं म्हणतं, तसं काय असेल? संपूर्ण अधिवेशनाचं कामकाज जर आपण पाहिलं तर हे सर्वात महत्त्वाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरी प्रत्येक ठिकाणी चर्चा होती की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय लागणार, तो केव्हा लागणार आणि त्याचे कशा प्रकारे परिणाम होणार. त्यामुळे आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली जी सध्याची अस्वस्थता आहे ती पुढे काय होणार, नेमकं काय होणार या प्रश्नाशी निगडीत आहे. आणि ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे ते खरं तर सुधारतायत, त्यांचं खेडच्या सभेतलं भाषण अतिशय अंतर कापणारं आणि बऱ्यापैकी चांगलं असं मी म्हणेन, पण त्यांच्या सहकाऱ्यांची प्रतिमा अजूनही सावरली गेलेली नाही आहे. भारतीय जनता पक्ष हा कुठेतरी ठाकरे परिवाराला, विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाला त्रास देतोय असा एक समज, असं एक नरेटिव्ह सुरू आहे. ते जनतेच्या मनात आहे का मला माहीत नाही, पण आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे ते नरेटिव्ह थोडंसं बोथट करायला मला असं वाटतं की फडणवीस 4 पावलं समोर गेले असतील. या अधिवेशनात अनेक घडामोडी पडद्यामागे घडत असतात, कित्येक कॉन्ट्रॅक्ट्स असतात, काही भवनांची बांधकामं असतात, त्याच्यासाठी ही कुठेतरी जवळीक दाखवली गेली का वगैरे या प्रश्नांची उत्तरं काळाच्या उदरात दडली असतील. पण थोडंसं महाराष्ट्रातलं राजकारण जे अतिशय रसातळाला गेलं होतं की एक महिला मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत दुसऱ्या सहकार्याशी कसं वागते किंवा एका अभिनेत्याची सहाय्यिका जेव्हा मृत्युमुखी पडते तेव्हा त्याचे अर्थ या सगळ्या राजकीय विश्वानी काय काढले होते ते अतिशय दुर्दैवी प्रकारात मोडणारं होतं. ती कटुता कुठेतरी संपायला जर आजच्या भेटीने सुरुवात होत असेल तर मला असं वाटतं ते शुभ संकेत आहेत. राजकारण करत राहावं, पण राजकारण करताना आपण परस्परांचे वैरी आहोत असं समजू नये.
ठीक आहे. ज्यावेळेला मंदिर आणि मंडल ठीक आहे. हे वाद अत्यंत टोकाला गेले होते त्यावेळेला फक्त मुलायम सिंग यादव यांना भेटायला जायचं नाही, पण ती पण कटुता दूर केली गेली होती. महाराष्ट्रात ते घडायलाच हवं. ठीक आहे, हा फक्त कटुता दूर करण्यापुरता प्रश्न नाही. माझं म्हणणं आहे की या सगळ्या भेटींमागे कुठेतरी शीतल तुम्हाला असं वाटतंय की एक अंदाज काढण्याचा प्रकार असतो. राजकारणी लोक बऱ्याचदा एखादी स्टेपमधून अंदाज काढत असतात काहीतरी, की लोकांची काय प्रतिक्रिया येते. राजकारणी लोक आपल्यापेक्षा खूप 4 पावलं पुढे जाऊन विचार करत असतात. तर असा कुठेतरी अंदाज गेज करायचा प्रयत्न की आता सुप्रीम कोर्टाचा वर्डिक्ट येत आहे किंवा ज्या प्रकारे लोकसभांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच्या आधी एक टेस्टिंग द वॉटर्स असा प्रकार आहे. शीतल तुम्हाला आवाज येतोय? हो येतोय. सॉरी, मगाशी तुमच्या नाणेवडेकर मॅम आणि सुतार सर तुमच्या बोलण्यात जो उल्लेख आला त्याचाच धागा घेऊन मी पुढे जाते की जर आजची ही भेट योगायोग नसून फार अगदी कुणीतरी कुणासाठी तरी आवर्जून थांबलं असं असेल तर कटुता दूर करण्यासाठी आहे की गेले काही दिवस सातत्याने ठाकरे परिवाराभोवती विशेषतः ठाकरेंनी थेट राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या भोवती जे काही प्रश्नांचं मोहोळ उठलेलं आहे, मग ते भ्रष्टाचाराबद्दल असेल, चारित्र्य हनन करण्याबद्दल असेल, वेगवेगळ्या कारणाने असेल, तर कुठेतरी कारण मॅमनी आता नाणेवडेकर मॅमनी जो रेफरन्स दिला की भाजपच्या एका आमदारांनी महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात विधिमंडळात काहीतरी मांडणी केलेली आहे, तर ही ठाकरेंभोवतीची नकारात्मकता, शिवसेनेच्या अस्तित्वाभोवती निर्माण झालेल्या प्रश्नचिन्ह, उद्धव ठाकरेंभोवती जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले राजकारणातल्या त्यांच्या अस्तित्वाबद्दल, त्यामुळे भाजपला आलेली नकारात्मकता, ह्या सर्व गोष्टींसाठीच बॅलन्सिंग हे आजची योगायोगाने जुळवून आणलेली भेट असेल. तर नक्कीच नागरिक म्हणून काहीतरी वेगळं आपल्यालाही थोडे दिवस स्क्रीनवर बघायला ऐकायला मिळेल. पण राजकारणामध्ये नेहमीच शक्यतांचा विचार केला जातो. 2014 नंतर तर आपण खूप सारे इक्वेशन्स बघितले, ते मी याही पूर्वी मांडले. आणि नाणेवडेकर मॅमनी विशेषतः जो उल्लेख केला त्यात फक्त एक मुद्दा ऍड करेन की निवडणुकीला सामोरं जातानाचं राजकारण आणि गणितं वेगळी असू शकतात, मात्र निवडणुकीच्या निकालानंतरचं राजकारण आणि गणितं वेगळी असू शकतात. राजकारण करताना ह्या दोन्ही शक्यतांचा विचार करायला लागतो. त्यामुळे या निमित्ताने जर काही सकारात्मक चर्चा उद्धव ठाकरे तसंच भाजप यांच्या आणि त्यांच्या नेत्यांभोवती तयार होत असेल तर त्यांचा निवडणुकीला सामोरं जातानाही या दोन्ही पक्षांना फायदा होईल आणि कदाचित निवडणुकीनंतर काही जुळवाजुळव करायची असेल तर त्यासाठी या दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो. एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आता मला देसाई सरांकडे घेऊन जायचा. आपण ठीक आहे चर्चा केली की काय होऊ शकतं, पण एक दुसरा अँगल जो आहे ना देसाई सर, मला कारण आता थोडा वेळ आहे माझ्याकडे कमी, पण तरीसुद्धा हा मुद्दा घेतल्याशिवाय चर्चा पूर्ण करता येणार नाही. याचा परिणाम महाविकास आघाडीवरती काय होऊ शकतो? म्हणजे बघा गेल्या काही दिवसात 3 एक महत्त्वाच्या घटना मला ज्या तातडीने आठवतात. एक म्हणजे फडणवीसांनी म्हणणं की पहाटेच्या शपथविधीला पवारांचा गो अहेड होता, त्यांच्याशिवाय झालंच नसतं. त्याच्यानंतर नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत जी काय त्यांची युती आघाडी सरकारमध्ये एकत्र बसणं असेल ते झालं. आणि त्याच्यानंतर आजचा हा एकत्रित वॉक. तर महाविकास आघाडीचे दोन्ही घटक पक्ष कोण भाजपच्या जास्ती जवळ जाते एक तर असं तरी चित्र जाते किंवा त्यांच्यामध्ये किंबहुना एक प्रकारचा अविश्वास तरी तयार होतोय. तर हे महाविकास आघाडीत गेले काही दिवस जी आपल्याला एक फॉर्मिडेबल त्यांच्यातलं अलायन्स दिसत होतं त्याच्यामध्ये कुठेतरी हळूहळू याच्यातनं अशा घटनांमधून क्रॅक्स पडायला लागतील. हा, मी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ईडीच्या विरोधात जो दिल्लीमध्ये मोर्चा निघाला होता त्यामध्ये भाग तृणमूल काँग्रेसने घेतला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा घेतला नाही. मी त्याबद्दल एक पोस्टही टाकली होती की हे जरा गूढ आहे, हे का असं करण्यात आलं. आणि गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं असेल तर इतक्या घटना राष्ट्रीय स्तरावरती झालेल्या आहेत, त्यावरती शरद पवार यांची एक अशी कडवट किंवा एक तीव्र प्रतिक्रिया जी अपेक्षित आहे त्याबद्दल ते काहीही त्यांचं वक्तव्य नाही. म्हणजे अदानी असेल, हिंडनबर्ग रिपोर्ट असेल किंवा एकूण विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जो लोकसभेमध्ये केला जातोय, संसदेत केला जातोय, त्याबद्दल त्यांनी फारसं काही विधान केल्याचं माझ्या तरी लक्षात आले नाही. हे आपण बघतोय या सगळ्या गोष्टी. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये राहुल कुल यांचा आणि संजय राऊतांचे आरोप केले आणि राहुल कुल हे हक्कभंग समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्यावरती संजय राऊतांनी केलेल्या आरोपांचा फॉलोअप जो ज्या पद्धतीने विधिमंडळात त्याचं प्रतिबिंब पडायला पाहिजे होतं ते प्रतिबिंब त्या प्रमाणामध्ये पडलं नाही. म्हणजे अजितदादा विरोधी पक्षनेते आहेत, ते चांगली कामगिरी करत आहेत, पण काही काही बाबतीत मात्र संशय निर्माण होतो. जसा की नागपूरमध्ये एकनाथ शिंदेच्या विरोधात एक कथित भ्रष्टाचाराचं किंवा गैरव्यवहाराचं प्रकरण काढण्यात आलं, पण अजितदादांनी फंडाचा मुद्दा जो आहे प्रत्येक आमदाराला मिळणार तो मुद्दा अधिक धरून ठेवला. तो मुद्दा त्यांनी थोडासा बाजूला टाकला. त्यामुळे थोडासा संशय निर्माण होतो. पण
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी सरकार कसब्यानंतर महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा होणार आहेत. बैठक तर झालीच आहे, एकत्रित सभा होणार आहेत. याच्यामुळे कदाचित थोडं हादरा बसला असू शकेल भाजपला, असं मला नक्की वाटतं. म्हणजे भाजप काहीही म्हटलं तरी भाजप एकूण आसपासचं जे बदलतं वास्तव आहे त्याचा विचार नीट करतं आणि त्या दृष्टीने आपली स्ट्रॅटेजी बदलतं. आम्ही सगळ्यात श्रेष्ठ अशा पद्धतीने तो चालत नाही, कारण काँग्रेस अशा पद्धतीने बेसावतपणातनं आत्मखुशीतनं काँग्रेस पक्ष पूर्ण झोपला. भारतीय जनता पक्ष तसा नाही, सदैव जागा असलेला पक्ष आहे, आपल्या चुका दुरुस्त करणारा पक्ष आहे आणि त्याला हे बदलतं वास्तव दिसतं की 3 पक्ष एकत्र आले तर कदाचित चिंता निर्माण होईल. त्यामुळे कदाचित या महाविकास आघाडीमध्येच फाटाफूट व्हावी अशी सुद्धा ही स्ट्रॅटेजी असू शकेल असं मला वाटतं. शक्यता आहे. खूप इंटरेस्टिंग तुम्ही पॉईंट मांडला, कारण ही एक सगळ्यात महत्त्वाची चर्चेचा खरा दुसरा भाग होता. वेळ कमी आहे, ही खूप इंटरेस्टिंग चर्चा करता आपण खूप वेळ करू शकलो असतो, पण बहुतांशी मुद्दे आपण चर्चेतले कव्हर केलेत. आगामी काळामध्ये या भेटीचा काय परिणाम होऊ शकतो याच्यावरती तिन्ही ज्येष्ठ राजकीय पत्रकारांनी, विश्लेषकांनी याच्यावरती आपली मतं मांडली आहेत. आणि एकंदरीतच बाकी सगळ्या गोष्टी झाल्या तरी एक मुद्दा मात्र मला शेवटचा मांडावा असं वाटतोय की इतके बदल महाराष्ट्राच्या राजकारणाने बघितले, इतक्या वेगवेगळ्या युत्या आणि आघाड्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसात बघितल्या आहेत. शेवटी मतदारही खरं तर त्याच्या समोर हा प्रश्न असेल की आपण नक्की आता पुढच्या काळात कुठल्या पक्षाला कुठल्या भूमिकेतनं बघायचं, कुठल्या चष्म्यातनं बघायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची मला काळजी वाटते ती त्या फेसबुकवरती आणि सोशल मीडियावरती व्यक्त होणारे जे कार्यकर्ते असतात, जे सोशल मीडियावरती एकमेकांची सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कमेंट्सच्या माध्यमातून एकमेकांची शाब्दिक डोकी जे फोडत असतात, त्यांना मात्र उद्या हे सगळं सांभाळता नाकीनं येणार आहेत. खूप खूप धन्यवाद तुमच्या तिघांचे. पण जाण्याआधी तुम्हाला सुद्धा हे पोलचे रिझल्ट्स मला ऐकायचे होते. आम्ही एक पोल टाकला होता. पोलमध्ये आम्ही विचारलं होतं की ठाकरे फडणवीस भेटीचे पडसाद आगामी राजकारणात उमटतील का, तुम्हाला काय वाटतंय, होय नाही? 58% लोकांना होय वाटतंय, 42% लोकांना नाही म्हणतात. बहुधा पहिल्यांदा आम्ही जनरली पोल टाकतो तेव्हा खूप एकतर्फी आमचे पोल जात असतात जेव्हा, पण आज मात्र हा अत्यंत क्लोज कॉल आहे, 48 आणि 52. त्यामुळे लोकांना अजूनही त्यावर फार असं एक्झॅक्टली डिवायडेड किंवा असं एका बाजूला झुकलेलं असं माप नाही. तुम्हा तिघांचे खूप खूप आभार या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. लोकशाहीचा मुद्दामध्ये आज आपण चर्चा करत होतो उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या त्या आज छोट्याखानी भेटीची आणि आगामी काळात राजकारणात त्याचे काय परिणाम होतील याची. उद्या पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह, नवीन विषय घेऊन. लोकशाहीचा मुद्दा या आमच्या कार्यक्रमात बघत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.